तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. मी नानी मी आकाश and we are living in Dubai. तर आज आहे संडे. आज माझा वर्किंग डे होता, पण आज आमच्या काहीतरी friend चा call प्लॅन बनला. सो वी आर हेडिंग आउट टू द चूल मटन रेस्टॉरंटला. आम्ही जेवायला चाललोय, असाच प्लॅन बनला, शॉर्ट प्लॅन. तर डायरेक्ट तुम्हाला बाहेरच दिसलो. म्हणजे स्टार्ट आम्ही बाहेरूनच केली. ॲक्च्युली घाई मी ऑफिसवरून आलो, पटकन निघालो, पटकन फ्रेश झालो, आंघोळ केली, फ्रेश याचा पण झालो, मला call आहे ना. कपडे घातले, फटफट मला आवरलं आणि तर मग बोलता येत नाही. निघालो. बोल 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 बोल. हा काही नाही, आमचं थांब आवाज येतो इथे. नाही येणार, ये बोल ना. काही नाही, याचा मला संध्याकाळी कॉल आला की आवरून ठेव हाफ ॲन आवरमध्ये. मी म्हटलं हाफ ॲन आवरमध्ये कसं आवरून ठेवणार, माझी आंघोळ पण नव्हती झाली तोपर्यंत. आणि म्हणे मला बोलली होती तिची आंघोळ सकाळीच झाली. आय वॉज जस्ट किडिंग बेब्स. बरं, तर आता हे आमचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. ॲक्च्युली हे नवीनच ओपन झालं इथे. आता काय आयडिया नाही आहे अजून नक्की कुठली ब्रांच आहे, पुण्याची, मुंबईची. लेट्स सी. आता मी तुम्हाला डायरेक्ट हॉटेलला भेटतो आणि रिव्ह्यू पण देतो. हां, कसं असणार आहे, टेस्ट वगैरे सगळं काही. आता आम्ही पण फर्स्ट टाइम चाललो आहे तिथे, म्हणून आम्हाला काही एवढी आयडिया नाही आहे. तर लेट्स सी कसं असेल, बघू. लेट्स गो. तर मित्रांनो, ही जागा चूल मटन ॲक्च्युली सिच्युएटेड इन बरदुबई. देरा सिटी सेंटर, बरदुबईच्या नियर बाय. खूप तुम्ही लांब नाही आमच्या घरापासून इथून. तुम्ही देरा सिटी सेंटर मेट्रो स्टेशनला उतरून बाय वॉक पण येऊ शकतात. सम अराउंड 1 किलोमीटर किंवा 800 मीटरचं डिस्टन्स असेल. काय नाही, जवळच आहे. दुबईमध्ये वॉकिंग करायला काय वाटत नाही. हां. इन ओनली विंटर, समर नॉट पॉसिबल. इथं अजून फील नाही घेतलाय समरचा. विंटरचाच फील मला खूप भारी आता सध्या तरी वाटतंय. लेट्स सी समर. तर मित्रांनो, फायनली आलो आहे चूल मटनला. आणि ॲम्बियन्स खूप भारी आहे. मस्त आहे, एक नंबर आहे, एकदम छान. सोफिस्टिकेटेड सिटिंग अरेंजमेंट आहे आणि लोकला भारतीय बैठक आहे. म्हणजे मेन म्हणजे मस्त आहे. आणि ऑर्डर केलं आहे स्पेशल चूल चिकन थाळी. हा, चिकन थाळी. असं माझी पण तीच आहे. ॲक्च्युली मी फिश खाणार होती, पण इथे फिशचं ऑप्शन नाही. इथे फक्त चिकन, मटन आणि व्हेज एवढंच आहे. तर मग आता आपलं स्टार्टर आलं आहे. त्यांचं स्पेशालिटी आहे आपण त्यांनाच विचारू. चिकन मटका कबाब. चिकन मटका कबाब. सो तुम्हाला दाखवतो. काय आला आता, हे बघा आला. त्याचं नाव काय? चिकन मटका कबाब. चिकन मटका कबाब. सो मित्रांनी आपलं जेवण आलंय, तुम्हाला दाखवतो नक्की काय काय आलंय, काय काय आहे त्याच्यात. याच्यात काय म्हणतात, रस्सा दिलाय, रस्सा आहे, चिकन सुक्का आहे, चिकन सूप सुक्का आहे, आहे, सोलकढी आहे, भाकरी, सूप आहे. गुलाबजाम. हे सोलकढी आहे, खिमा आहे, गुलाबजाम, कांदा आणि चपाती, भाकरी. भाकरी. म्हणजे ही हिमानीची थाळी आहे आणि ही माझी थाळी आहे. आमची थाळी थोड्या वेळासाठी एक्सचेंज झाली पण खूप टेम्पटिंग दिसतंय. आता बघू, दिसायला तर खूप टेम्पटिंग दिसते, पण आता टेस्टनेच कळेल की एक्झॅक्टली कसं येते, है की नाही. तर आता मी खातो आणि मग तुम्हाला भेटतो. हां, रिव्ह्यू देतो तुम्हाला कसं येतं. तर मित्रांनो, जेवण झालं आहे. आता जेवण रिव्ह्यू ठीकठाक होतं. ठीक होतं. म्हणजे ओके होतं. म्हणजे वन टाइम ओके, पण म्हणजे आमच्यासाठी सगळ्यांची टेस्ट फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता, पण छान होता. इट्स ओके. म्हणजे दुबईमध्ये ही चव भेटली, ते महत्त्वाचं, इम्पॉर्टंट. छान वाटतं. आणि मला असं वाटतं, जर आपण ट्राय केलंच नाही, कुठे टेस्ट केलंच नाही, तर आपल्याला कळणारच नाही. इन केस इफ सपोज आपण एक डिश घेतली आणि आपल्याला ती आवडून गेलीच, तर आपण नेहमी येत जाणार इकडे. सो मला असं वाटतं हर एक डिश वेगळी ट्राय करायलाच पाहिजे. बरोबर आहे. तुला काय वाटतं? आम्ही घेतली होती थाळी, त्यात सगळं होतं. खिमा होता,
खिमाची टेस्ट छान होती. तुम्हाला दाखवलंच आम्ही सगळं काय काय सुक्क होतं. चिकन होतं ते पण छान होतं. फक्त मला ग्रेव्ही सगळं- थोडी हां. स्पायसी पाहिजे तुला होती काय अजून. आवडलं सगळ्यात तर मी जास्त? स्पायसी सेपरेट मागून घेतली, त्यांनी दिली पण छान होती स्पायसी ग्रेव्ही पण. आणि मला फुल थालीमध्ये सगळ्यात जास्त सूप आवडलं. म्हणजे मी फक्त सूपसाठी सुद्धा इतके लांब येऊ शकते. ओनली फॉर सूप. सो चिकन चला मग आता जाऊया घरी. आता छान पोटभर जेवण केलंय. थोडं walk करत जाऊ. वॉक आमची कार पार्किंग आम्ही तिकडे केलंय आणि कार पार्क तिकडे केलंय. आणि आता आम्ही थोडंसं लॉंग ड्राईव्हला जाऊ छान मस्त आमच्या फ्रेंड्स सोबत. आणि मग नंतर मग काय मग घरी. होम स्वीट होम. आणि मग उद्या परत ऑफिस. उद्या सुट्टी नाहीये. आणि मी मस्त आराम ठीक आहे, चला मग भेटू परत. थोडा वेळ आता आम्ही कुठे चाललो आम्ही तुम्हाला दाखवतोच. हो. फ्रेंड्स, मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. ॲक्च्युली जिथे मी आली आहे म्हणजे आमचं एक फ्रेंड आहे, त्याला आम्ही पिकअप करायला आलो आहे. आणि तुम्ही डायरेक्ट शॉक व्हाल एकदम. म्हणजे मीच खूप शॉक झाली आहे की लिटरली आमच्या वरतून डोक्याच्या वरतून प्लेन जातं आहे. आणि प्लेन जाते म्हणजे फुल असं म्हणजे ओ गॉड काय बोलू, म्हणजे पूर्ण दिसते. मी तुम्हाला दाखवते, थांबा 1-2 मिनटात तुम्हाला मी दाखवते. आता येईलच ते. पूर्ण खालून दिसते फुल प्लेन. असं वाटतं की आपल्या जस्ट डोक्याच्या खाली आहे ते प्लेन. मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला आवाज येत पण असेल प्लेनचा. फ्रेंड्स, तुम्ही बघितलं किती भारी, म्हणजे सगळ्यात भारी मुमेंट होता. मला माहिती पण नव्हतं. आकाश बोला की मी म्हटलं त्याला की कुठं आवाज येतो, काहीतरी आवाज येतो. आकाश बोला तू बघ आता वरती, जस्ट वरती बघ. आणि बघितलं तर प्लेन होतं आणि असं वाटत होतं जस्ट इथे. ओ माय गॉड, इतकं भारी होतं, इतका भारी एक्सपिरियन्स आहे की बस. मित्रांनो पोहोचलोय घरी. एक शॉर्ट ट्रिप कंप्लीट करून. आजची इव्हनिंग छोटा ब्लॉग. आजचं इव्हनिंग डे खूप छान होता, खूप छान. मी एका फ्रेंडला त्याच्या बहिणीकडून पिकअप करायला गेलो होतो. तो आमच्या सोसायटीमध्येच राहतो, म्हणजे दुसऱ्या विंगमध्ये राहतो. तर मग त्याला पण घ्यायला गेलो होतो. तुम्ही बघितलंच असेल मागच्या शॉर्ट्समध्ये की कुठे राहत होतो, काय राहत होतो. मेरिडिफ म्हणून एक जागा आहे दुबईमध्ये, म्हणजे वेल नोन एरिया आहे, छान एरिया आहे. तिथे राहत होतो, म्हणजे त्याची बहीण तिथे राहते. सो भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि फ्रेंड्स, तुम्हाला मी सांगते, इतका छान एरिया होता. म्हणजे सगळे बंगलोज होते तिथे. मी तर फर्स्ट टाईम तिथे गेली. आणि मेन म्हणजे बेस्ट काय होतं की तिथे समोरच एअरपोर्ट आहे आणि पूर्ण प्लेन, म्हणजे असं वाटत होतं प्लेन म्हणजे मी इथे तर प्लेन इथे आहे. इतकं भारी व्ह्यू होता, म्हणजे एकदम बेस्ट व्ह्यू होता अचंबित झाले आतापर्यंत. मी डायरेक्ट म्हणजे आकाश बोलतो 2 दिवसात तुम्हाला तेच बोलणार रे. माझ्यासाठी खूप भारी होतं, म्हणजे एक्सप्रेस पण नाही करता येत एवढं भारी होतं. सो चला मग आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि प्लीज व्हायरल करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचे व्हिडिओ पोचवा आणि व्हायरल करा. हो, सो भेटूया परत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. बाय.